वेलकम स्टुडंट, माय सेल्फ इरमिस. आपण या अगोदर 9th सेमीचा इंग्लिश सब्जेक्ट घेतला आहे आणि याच्यामध्ये आपली पोयम 2.1 ही शिकून सुद्धा झालेली आहे. याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सुद्धा मी तुम्हाला पाठवलेले आहेत. पण आता वर्कबुकचे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला पाठवणार आहे. पेज नंबर वर्कबुकचा आहे 60, 61, 62, 63. हे तुम्ही वर्कबुकमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर CWमध्ये सुद्धा हे क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. याच्यावरील प्रश्न उत्तर मी एक्झामला टाकणार आहे. सर्वांनी वर्कबुकचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला पोयम रीड करून दाखवते. लक्ष द्यायचं. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल, प्रिसेस ॲज अ टायगर, जंटल ॲज अ लॅम्ब, sour as a lemon, sweet as a jam, dry as a desert, wet as the sea, square as a house, round as a pea, cool as a cave, warm as a toast, noisy as a road, drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as a kitten, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time midnight, daytime moon, tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites, so think of some yourself. म्हणजे या पोयमचा थोडक्यात अर्थ काय आहे सांगेल का कोण मला? मी ही पोयम तुम्हाला शिकवलेली आहे. तुम्ही याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा लिहिले आहेत. या कवितेमध्ये काय केलेली आहे? तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. कवी म्हणतो की जगात अनेक समान आणि विरोधी वस्तू आहेत. समानता किंवा विरोधाभासामुळे आपण आकार, माप, चव, तापमान, वेग इत्यादीचे महत्त्व समजू शकतो. या कवितेत विविध वस्तू, जागा, व्यक्ती, स्थिती इत्यादीसाठी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. जेव्हा आपण कोणत्याही दोन गोष्टींची तुलना करतो तेव्हा त्यात कमीत कमी एकतरी वैशिष्ट्य हे साम्य असायला हवे. उदाहरणार्थ आपण अवकाशयान आणि गोगलगाईची तुलना करतो तेव्हा आपण त्यांची गती लक्षात घेतो. अशा पद्धतीने दिलेल्या कवितेत कवीने अनेक वस्तूंची समानता आणि विरोधाभास या दोन्हीचं स्पष्टता दिलेली आहे. जग हे विरोधी वस्तूंनी भरलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. शेवटी वाचकांनी या विरोधी गोष्टी शोधाव्यात अशी अपेक्षा केली आहे. थोडक्यात मी तुम्हाला ही पोयम सांगितलेली आहे, याचा सारांश सांगितलेला आहे. तरी तुम्ही वर्कबुकमधले क्वेश्चन आन्सर रीड करायचेत, लर्न करायचेत, राईट करायचे आहे. वर्कबुकमध्ये करून ते CWमध्ये सुद्धा लिहायचे आहेत. थँक्यू.